अयो, काय पाहिजे एवढं लांब वाईट वारी किती लांब चालत यावं लागलंय. कुठे जायचंय? मला इथंच जायचंय. सोडू का मी? ते राजूचं घर माहिती का तुम्हाला? हा मग मला तिथं सोडता का? चालतंय बस. हा बसले. बसले. हा बसले. थांबा थांबा इथंच. हे राजूची बहीण आहे का तू? हा राजूची बहीण आहे मी. अरे तुला लय लहानपणी बघितलं होतं मी. हा काय मग रक्षाबंधनला हा रक्षाबंधन म्हणून आले सण हा का? राजूला राखी चपला नाही काय नाही. नाही चपला तुटल्या होत्या. हम्म. हा 6 महिने झाले तुटल्यात, अजून काही घेतले नाही ते. मिस्टर ते वारलेले पोरं पोरं आहेत हॉस्टेलला टाकलेले. आयुष्य लयच बॅक्टेरिया. हा चला येऊ. हा ये मग. हा हा राजू सांग जोरदार भेटला. ओ हा. काटा बघ काटा बघ. अरे चपला नाही रे. हाय तर का नाही काय माहिती बाई घरी. एक चला द्यायला एवढ्या लांबून उशीर झालाय. दादा ए दादा अहो चला लवकर, किती वेळ लावताय? मी ना बाईकला असून तुला लवकर आवरायचं होतं, मला पण आवरायला. चला ना, बाईक- अरे थांब रे, मला शर्ट तर घालू दे ना. हा थांब जरा. आणि कुठं जायचं मला सांग. जाता येईल ना मग. काय एवढं काय घाई त्याच्यात काय मरायला लागले काय? अरे मग शर्ट तर घालू दे ना. कुठं चाललं का नुसती गडबड गडबड. माहिती मला रक्षाबंधन आहे, जातो जाऊ आपण. थांब कपडे तर घालू दे ना, शर्ट बिर्ट घालू दे ना. परत माहिती नाही घाल. मग येऊ का बिगर मनेवर येऊ का? दादा ए दादा आता ही कशाला आली बाई ग? घातला त्या मागरी कशी आडवी येते ना, दादा तशीच आली. काय हा? काय कस काय आली आज? आले राखी पौर्णिमा आहे म्हणून आले दादा. तुम्ही आता परत कधीतरी या. मी चालले माझ्या भावाकडे. आता आले मी एवढ्या लांबून आले. मग ते दुसऱ्याच्या घरी जा. मी आता बाहेर चालले. वहिनी राखी बांधते आणि वेळच नाहीये, 5 मिनिटं सुद्धा वेळ नाही. त्यांना ओरडत होते मी. तर दुसऱ्याकडे जा, तिकडे राखी बांधा. चला ना हो तुम्ही. दादा करायला कुलूप. दादा काय करावं हिला मला काही समजा ना. राखी आणली मी. तुम्ही दरवाजा लावून चला बरं, सांगते. हा लावतो ना आता. नाही तुम्हाला. हे तुम्ही हा. चला बरं, ताई, तुम्ही जा. वहिनी राखी आणली. राखी तिला बारक्या ते बांधा. लय लांबून आले वहिनी. पाणी पाणी द्या ना आता ना लय उशीर झाला. तुम्ही जा ना, तू तिथंच दादा. राहतोय. पाणी प्यायचंय पाणी. तू नंतर ये. हा? आम्ही जाऊन येतो नंतर येतो. दादा राखी तरी बांधून घ्या. नाही ना. आम्ही जाऊन येतो एकदा हिच्याकडं. हिचं लय वेळचं चाललंय. नाही, मला मला- माहितच होतं. आता हे आल्या ना मांजरी सारख्या आडव्या, माझं कामच होणार नाही. अरे सांगतो ना मी समजून मग तिला. पाणी प्यायचं रे कोरड. तुला ते आले का काय डोक्याला काय जड होतं काय काम आहे? स्टँड वरून चलत आले. पाणी पाहिजे नव्हतं. आता कुलूप लावलंय ताई घराला. आता उघडायला मला वेळ नाही. हा. चला ना हो तुम्ही. किती काय बोलायचं का? मी जाता एकटी. अरे आमचं काम आहे. गेलं तर परत येणार नाही, सांगते. दादा, रास करतोय ना परत ही जाऊन त्याच्याकडे जाऊन ये, भावड्याकडे. परत जाणार परत येणार. जा, त्या भावाकडे जा ना. तिकडे जा तू भावड्याकडे. जायचंय पण राखी तर बांधून घेते ना. मग तू जाऊन कसल्या अवतारात आल्यात ताई तुम्ही भिकारड्यावानी? आमच्या घरातली मोलकरणीचे तर कपडे चांगले आहेत. तुम्हाला लाज वाटत नाही का असं यायला? अहो, आता माझी ऐपतच तशी आहे. ऐपत तशी तर यायचं नाही ना, मग तिथंच गाडायचं. आपण भावाला राखी बांधायला आले वहिनी मी. राखी तरी बांधून तुम्ही बांधलं नसतं तर काही त्यांचं काय आयुष्य तर कमी झालं नसतं. राखी बांधून द्या. राहू द्या, चला. ऐक माझ्या तू आम्ही आहे ना जाऊन मी येतो ना तू ये. माझ्या भाऊजीला सांगते तुम्हाला राखी बांधे. मी काय एवढी फडफड तुझं आहे? राखी आणली तू जा येते नाही आणली हो काय चांगली काय आणली. नको. ती कसली बघा, कसली जुनी घाण कुठली आणली असं काय माहिती. शी घाण लागण हाताला. तुम्ही देऊ नका तिला, हाताने बांधू तू नका. जाय तिकडे जाऊन ये भावड्याकडे मग माझ्या पाणी तरी पाजा मला. तू जा बघ. ऐ, चला थांब ना रे सर दम काढ ना. दादा आता जा तुम्ही तिच्या बरोबर. दादा अरे ऐक माझं ऐक ऐक ना. वहिनी ऐक माझ तू तू बांधायची. संध्याकाळी बांधितो मी. अरे संध्याकाळी बांधितो मी जाऊन येतो अगोदर. हे ऐक अरे थांब ना चपला तर घालू दे ना. दादा ऐकणार दादा. अरे ऐक 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 वहिनी, वहिनी, हात नका लावू मला. मी जाऊन येतो. ऐक तू भावड्याकडे जाऊन ये तो पण हिच्याकडे जाऊन येतो घरी.
गपरड नको गप 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 अरे थांब ना घातले ना घातले ना वहिनी जमच नाही हिला. राखी बांधायची मला. बघते राजूकडेच जाते. रे अय, ओ, काय करते आवरलंय चला लवकर. आता कुठं जाते हो बाई आज काय हा का ही नाही का आपलं रक्षाबंधन ना हा ना हा बरं पटकन प्रकाश पडलाय. हा आहे ना तसं प्रकाश पडतो माया पण थोडा लेट पडतो लय आता बरं तेच चला काय. उरकलंय माही चला. कुठे जाते तिथं का बरं ती बंगार सासरा ती मी होणार काय त्यांच्या नाद लागे तिकडे मी घरच्यांसंग इज्जतीत बोलायचा इज्जतीत भाई आता हा. तेवढी इज्जत आहे का त्यांना म्हणजे हा हा तेव्हा तुला नीती तिथं दुकान मांडाय तुझं नीट बोलायचा चला मला घेऊन. अरे तिथं गेला तर नीट चहा भेटा आणि चला मला घेऊन आणि चला मला घेऊन काय करायचं बरं पिऊन जा पण चला मला ओवायला जायचंय. वा 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 बा त्याच्यापेक्षा इथंच पिना कायला जायचं ओवायला जायचंच नाही तुमच्या म्हणणं. त्यालाच बोलून घे इथं कायला उद्या पडती मग जायचंच नाही. त्याला वाटलं तर जेवण कर बाबा आपल्या घरी जायचंय का नाही मी 2 शब्दात विचारत असते परत मी बंद लाईत नाही नाही नाही, तर नाही. नाही निघून जाईल. आपण येतच नसतो बघा बघा तुला जायचं तुला तू जाऊ शकती पण तुम्हाला चल म्हणणार ना अरे माझी कुठं चव घालाय नी ती तुझ्या संग तुझी गेली तर तुम्हाला जायची हाय का चव तिथं पहिली गोष्ट. हा मग चव नाही तर काय बिगर चवदारी काय तेच म्हणलं, हाय का हा. चव पहिली गोष्ट. मोकार सांभाळतो काय तुला तिथं तिथं कशी होती अशी मी होती तुम्हाला सांभाळते सगळं घरातलं काम तिथं तुझी करू. खायची पंचायत होती इथं आल्यापासून बघ तुमची खायची हा. पद्धत होती भाऊजाईच्या हाताखाली वा, वा, वा. तुम्ही सुटत हा तुम्ही चालले असे होत. हा, तीच ना हा आता- आईने तुम्हाला जीव तर लाईत होती का मग तू किती खराब झाली आहे ना इथं आल्या झालेच. हा वा 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 आई बापाचे तर लय भारी होते. बरं 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 तुला तर जायचं असलं डोकं खाऊ नको माये तू जाऊ इंदास डोकं खाऊ नको म्हणजे हा त्या तुला गाडी येते ना म्हणजे मी एकटी जाऊ काय हा एकटीच जा तुम्हाला लाज वाटली पण काहीतरी इथं जाण्याचे नाही तर मला मला- जमीनदार माणूस आहे पक्का. मला आहे ना पहिलीच लाज नाही आता कुठून येईन मला माहित नाही मी ना घरातून पिशवी घेऊन येऊ मला निघलेली पाहिजे डोक्यावर मांडून जा पिशी ते मला माहित नाही निघलेले पाहिजे तुम्ही. वा 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 निघलेली पाहिजे काय तू हे काय हिच काय आहे काय मोकळा आहे आली का ये 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 अरे काय गाडी बिडी नाही आली? नाही गाडी कुठली तर हा माझी. तुला गाडी नाही हा हा बरोबर नाही चाललंय बरं. काय नाही बसलो होतो ती काय तिकडे निघालो होतं तिच्या भावास तिकडे जायची म्हणती बस नाही याच्यावर नाही नाही बस 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 अरे बस बाई बस बाई काय बाई त्याला बाई, ताव? काय स्वांग, काय तारा अरे पण काय करते उठकार बसकार करायची तुम्हाला. अरे पण काय झालं असं बसू दे ना तिला खुर्चीवर तू काय खुर्चीवर बसत नाही काय बसायची लायकी पाहिजे माणसाची आणि बसता बी आलं पाहिजे ना. मग काय त्याला ती खुर्चीवर बसायचं कळत नाही काय कळलं असतं तरी असं कशाला झालं असतं. बरं जाऊ दे राजू मी राखी आणली बांधायला. थांब ना एक काम कर ना अरे ताट बीट कर हा करते ना. हा ताट कर 5 रुपयाची राखी 5,000ची अपेक्षा घेऊन आली असं. ऐक ना अरे पण गप ना तू हा मला पाणी प्यायचं ताण लय लागलं. पाणी आण जातील पाणी आण चहा कर तिथं समोर नळाला पाणी चाललंय जा ना पी. काय नळ चालू आहे ना मोर चालू आहे जाईन आणि पिन तिथं. अरे पण आण ना पाणी काय संबंध? नळाला पाणी पितात काय मग त्याला काय होतं अरे काय वाग तिला का तू स्वतःच्या घरी तर तसंच पिलं असेल ना ग्लास तरी असेल का थांब, तू नाही आणत का तुम्ही आणणार आहे का मी आणतो काय? पाणी तिला पाणी जाऊन ठेवून देते करायचं. ती पाय पायाली स्टँड वरून मग यायला आली तर अरे काय बघ तू काय चाललंय? सातबाऱ्याची भिकारी आमच्या दारात चला ती प्रत्येक वेळेस बोंबलत. अगं, आम्ही आलतो का बोलवायला हिला. माझ्या घरी तसं मी काय करणार राजू? मग यायचंच नाही तिकडच थप्पायचं मारायचं इकडे कशाला तारफडायला यायचं आमच्या दारांनी. अरे पण तुला काय करत झालाय तुला एवढा पण मला माझ्या भावाकडे जायचं होतं ना प्रत्येक वेळेसच काय नाटक आहे तुमचं. अरे पण ती बी आपल्या भावाकडे आली ना वर्षातून या- मग पाय नंतर उलटायचं ना मी येऊन जाऊन आल्यावरती आता काही गरज होती काही ते उलटायला यायची. थांब ताडी मी पाणी आणतो तुला हो, शांत उभा राहा, मी नीट सांगितलं तुम्हाला. अरे पण पाणी पिऊ दे अरे पाणी फुकटच आहे ती काय इकत थोडं जाई नळा पिन जा तिथं बोरला तोंड लावून पी. नळा झालं बाई मिलो ड्रामा चालू झाला बिचारीचा. जेवण तेव्हा माझ्या दारामध्ये किरकिरच घालून जाते तिला वाटतं चांगलंच नाही हो आमचं. अरे पण आता दयभद्र दुसऱ्याला दयभद्र करायचं हिला. अरे एवढं तू माझ्यासाठी आली बघा द्या हाकलून. चांगलं दिलंय जरा नीट बोल बोलते मग मी वाईट नाही बोलत अरे आहे. ती बहीण आहे माझी पण मी हिचं एवढं काय केलंय वहिनी तुझं काय केलंय का मी? माझ्या सांग तू बोलूच नको. लायकी तर आहे माझ्या सांग बोलायची तुझी. बस जाऊ दे निदान ही ताट तरी आण
अहो, तुमची काय अक्कल बिक्कल गेली काय पुन्हा कुणा ओळून घ्या ती तरी कळायला पाहिजे ना हाय ना एवढ्या मानलेल्या पैकी वगैरे आहेत ना गप चाडी गप गप जाऊ दे तुला माहिती ना गप गप अरे गप जाऊ दे ही असंच आहे हिचं यो का आणलंय ताट हे कर चल. बस बस काय काय आणले काय माहिती याच्यात पटापटा उरका लय सुख सोय नका करत बसू नाटके मुकार मला पण माझ्या भावाच्या घरी जायचंय म्हणजे माझ्याच टाइमला उगवती टाइमपास करायला ही बाई अरे पण गप बस ना जरा आता गप्पच आहे ना का उड्या मारते काय मी मला कोण आहे का सांगायचं, बबन? माझ्या घरच्यांची लायकी नाही आपल्या घरच्यांची लायकी आहे का बघा राहू दे राहू दे राहू दे ताडी नाही पैसे नको नको राहू दे अरे राहू दे थांब थांब मला नको. राहू दे अरे ताडी राहू दे येडी 100ची लायकी पण नाही तिची अरे काय वागते रे तू साडी तरी आण काय बोलताय हो तुम्ही नको मला. लायकीनुसारच माणसाला दारात ठेवायचं समजलं ना अरे नको हे राहू दे नको मला साडी नको. मी त्यासाठी नाही आले. ए, काय ताडी साऱ्या दुनियात बोबाटा करण मला भावाने साडी नाही घेतली म्हणून घर बाई हा आणि निघ आमच्या दारातून मी साडी घ्यायला नाही आलेले अरे राहू दे नको, नको. राहू दे या नको असं करू राहू दे झाला असं ड्रामा करून तर ठीक आहे, निघ म्हणा नसन लागत तर कशाला देत आहे अरे थोडी लाज धरला का कुठं थोडी फार तरी कशाची लाज आली याच्यात उठा झाला असलं तर निघायचं काम करा आमच्या घरात भांडणं नका लावू जाऊ करा. ते उचल साडी घेऊन जा म्हणा तशा तुला घरी घालायला नसतीनच धरा ये काय अवस्था आली बिचारी नाही काय करता आलं मग एवढं वाईट आणि सख्खी बहिणी ना ती. लय वाईट टाइम आला तसं काय बायको असं कुणावर टाइम येऊ नाही देवा अवघड पहिला इतकी बेकार अवस्था बहिणीची आली काहीच नाही माझ्याच्याने काहीच नाही भेटलं तिला बघत होत तरी बहीण गेली का कुठपर्यंत गेली काय माहिती कुठं पुढं कुठं चालले ती बस ना चाललो येते का हा अरे लाज वाटाय पाहिजे थोडीफार अरे तिने तुझ्याकडे काय नव्हतं मागितलं रे मागायला चालली होती तिने तो अरे विष टाकले ती सुद्धा नेली नाही तिने तुझी साडी इथं टाकून गेली रे तिची परिस्थिती गरीबी आहे. मग काय करायचं पण इतकं नसतंय रे इतकं वाईट वागू नाही मी चाललो कुठं चालले पुढे म्हणजे वा घरात तुला आहे ना आता तो रक्षाबंधन आणि ती ना तुला पेटलं तिकडे तुझा भाऊ तिकडे ते तो बाप ती तुला तो बघ मी चाललो माझ्या हिशोबाने मी करीन काय काय भिनायचं जमणार नाही तुझ्या पद्धतीने तुला तू बघ मी म्हणलं होतं ती संसार मोडायला चाललेली म्हणून माझा तिने काय एक शब्द वापरला का तुला इथं मारून गेली असेल गुलगुल गप्पा मारून गेली असेल मी ताट नुसतावर अरे तुला गप्पा मारायचं तरी तिला बोल दोन शब्द तरी तो तिला बोलून दिले रे मला नका शिकू गाड्या तुम्ही मला अजिबात आणि शिकवू असा नका. परपंच करण्यापेक्षा मोडलेला बी बरा काय करायचं त्या मग परपंच सांगितलं असेल ना बहिणीने. अरे एका कान भरले असतील बहिणीला जर माझ्या दारात पाणी नसन भेटत तर कशाला रे हं, पाणी ते परपंच प्यायला कशाला? नाही का? माझ्या हिशोबाने मी करतो बघ तुझा धंदा तू घरात- जा कुठं जायचं तिकडं काय बाबासाहेब कुठे गेला राजा अरे राजा मला म्हणला होता संध्याकाळी ये म्हणून निशा काही नाही घरी चालली होती कधी आलती तू आलते मी मागाशी चालते मगाशी घालती हा यांनी सोडलं होतं ना मला इथं तू सोडलं होतं सोडलं होतं पण रडून काय कमून रडत तू झालंय काय एक मिनिट कुणी काय म्हणलं तुला हा झालंय काय सांगा अगोदर मला काय पायाच्या रक्षाबंधन म्हणून दादाला आणि राजूला राखी बांधायला आलते मग त्याच्यात काय विशेष एवढं
बहिणीने नाही बांधून दिली, पाणी सुद्धा नाही दिलं. मी एवढ्या लांबच चालत आले. काही नालायक घेत आईले यांच्यावर यांना काही वाटायला पाहिजे. बरं तिची अवस्था कधी पायात छापलं नाही, नवरा मेलाय, 2 पाणी पेटवलं तर दोघांचं जायचं नाही. 8 दिवस झाले. आणि एकच बहिणी. नाही हे पक्के बायकांच्या ताब्यात गेलं. तुला सांग त्या पुरीचे हाल मांडले निष्कारण. अहो पण मी कधी यांच्या प्रॉपर्टीत आणि तू यायचंच नाही ना, तू माझ्याकडे यायचं ना, तुला माहित नव्हतं. आहेत म्हणलं भाऊ येत सख्खे, म्हणलं राखी बांधावं. मी कधीतरी येते का या वर्षात त्या वर्षाला? एवढं कुत्र्यासारखं मला हाकलून दिलं आणि ढकलून दिलं. सटके सटके नाही ते वैरी अरे झाले. पण मग तसं बोलायचं ना, तू यायचंच नाही. असं जर तुझ्यावर जर हिवत असेल तर कशाला यायचं? कारण हे बघ, आला भाडकाव बायला, बायकाचे बैल यांच्या आईचं बैल. तिथं पक्क भामटे दिसते भाऊ. अरे तू नुसते गावातच पुढे कडक कपडे घालता. अरे काय अवस्था आहे तिची, पाण्यात चप्पल नाही, नवरा मेलाय, 2 पोरांची काय अवस्था आहे. आणि तिला दारातून पाणी द्यायला, पाणी संपलं पेट पाडवता का तुमच्या पाण्यावर पार. याची बायको तर म्हणली नळाला पे, तिकडं बोर चालू आहे, हौदातलं पे म्हणली. आणि ते थोडं काय म्हणलं, त्याने तर दारच लावून घेतलं. ते होतं त्याच्या बायको सरा, ह्याने तर राखी बांधून घेतली. त्याने तर नाही म्हणला, जाऊ उद्या परत ये म्हणला. आता एवढ्या लांब जाऊन येणं होणार आहे का माझं? अरे 5 किलोमीटर पाय चलत आली ती तुमच्या करता, आणि तुम्ही अशी लायकी मांडली तिची. बाईक म्हणणार पाणी सुद्धा द्यायला अहो पण मी ह्याच्या हिस्सा मागते आता मी ऐकू नाही, सुट्टी नाही आता. तू टेन्शन आम्ही आहे ना. तू टेन्शन घेऊ आता. आता यायला जा, जरा हिस्सा घेतल्याशिवाय हे बी लागून नाही. अरे तिच्याकडे बघायला पाहिजे ना तुम्ही. तुम्हाला काय लाजावर पिटून दिलं तर 10 महिने जायचं नाही राव. उतारा आलाय प्रॉपर्टीला. आता ह्यांनीच बघून दिलंय माझ्या नवऱ्याची गरिबी. नवरा त्यात मिळाला, मग त्यात काय माझी चुकी? पोरं टाकलेत मी हॉस्टेलला, मी माझी करून खाते. आणि म्हणलं जावा, भावांची आठवण आली, म्हणलं राखी पौर्णिमा आहे, राखी बांधावा. कुणी येत, अरे शक्य नाही आलं तरी दुसरे येतात राख्या बांधायला. आम्हाला सकाळ धरून 10-12 जणी झाला असेल कार्यक्रम. आणि तुम्हाला एक आले तरी ते सहन व्हाय ना तुम्हाला. आम्ही गुरु बहिणीला 500 रुपये देतो. तो काय मागितलं होतं त्यांना? मी काहीच नाही काय नाही मागितलं नाही काय. मला तस ती साडी दिली माझ्या अंगावर पिकून, मी ती सुद्धा नाही आणली. लयच हे बिनलाजे धेडे गावातच नसते पप्पवणी बोलत. आणि 100 रुपये टाकले तर ते हिसकून घेतले आणि 20 रुपयाची नोट टाकली. मी ते सुद्धा हात लावला नाही. आपल्याला नाही पटत बरं राजू हे असलं. तुम्हाला कसं पटत आहे आणि तुम्हाला कसं सहन होतं काय माहिती बुवा. काय करणार ना, लय बेकारी. काय बेकारी राव? म्हणणार आहेत ना दोघांचे बी लय वाईट बेट काही ती बरं. कस तरी आता हे चालवायचे. ना ना बायका चूक नाही, हेच बायकाच्या आहारी गेलेले दिसते. बैल झाली ती. चालवायचं तुम्ही त्यांच्या घरी जायचं म्हणलं तुम्हाला जमत. अरे एक बहीण, अरे दारात कुत्रा आला तरी माणूस भाकर देत फेकीत. तिथं माणूस आहे आणि तुम्ही तिला कुत्र्यापेक्षा जादा भांगर वागणूक दिली. तिला पाणी पाजलं नाही म्हणलं, याच्या पलीकडे काय दूर. जेवणात सुद्धा विचारलं नसतं हिने, पाणी नाही दिलं म्हणून. काय विचारते ती? यांची काय दान रे? तडे चल तू दुकानात साडी ती ठीक आहे, मी घेतो, तुम्ही नाही गरज. आम्ही घेतो, तिला साडी घेतो, सगळं ऐकायला घ्या आणि तुम्ही अशाच आनंदात राहा. सगळं घेतो तिला आम्ही. तसं तुमचं काय टेन्शन नाही घेऊ तुम्ही. आपला पण आता टेन्शन नाही जायचं. आता फैसलाच होणार. दरवेळेस नामुष्की ही जगण्यापेक्षा आहे ना, आता काय होईल ती होईल. चल तुझ्या भावाकडे चल आणि सगळ्याकडे चल. आलो आम्ही बी येतो आता. नाही, नको बघा जाते तुम्ही. मी. तू माझ्या हातात तुला काय करायची बाकी, तू भीती काय भेऊ नको तू. एक नोटीस सरळ नाही आले तुम्ही दोघं. 50-100 एकर जमीन आहे रे, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. कशाला त्यांच्या घरात घरी गेले की म्हणते दलिंद्रे आले आमच्या घरात. अरे तिचा नवरा मेलाय, झाली विधवती म्हणून ती दलिंद्री झाली का? आणि तुमच्या कोणावर जर आलं तर हाय ना टाइम पडते का तो असं नाही. पण ह्यांना कळा नसती काय करणार. काय नाही तर तुला आतल्या हाताने जमत नव्हत्या काय काय गोष्टी. आतल्या हाताने हिला बसू सरदम की लगेच बाहेर आली. आता काय करू मी, मला सांग तो का त्याच्यामुळे बायकोला मार नको ती बोलून. बरं आपल्या घरी असेल तर तिच्या घरी जग मारायची आज जायचं. तेव्हा जमत नव्हतं काय तुला? आता हिचे नाही, कडनं त्यांना कोण त्यांच्या नाही, काही. बायकांच्या घरी जायचं. म्हणलं माझ्या डोक्यात तीच होतं इथं इथं तू येण्यापेक्षा आतापर्यंत तिच्या पोरांना भेटायला गेला का हॉस्टेलला? मरले आहेत का, जगले आहेत का, काय झाले? 10 रुपयाच कापड दिलं का? होय हा? हा? कधी दिवाळीला मिठाई दिली का? हा? कधी सणवाराला गेला का काही? नाही. कशाला जगा तर तुम्ही तुम्हीच नुसतं मरा नाही. आत्महत्या करून. काय जगण्यात मजा आहे तुमच्या? आणि तुम्ही जगू बी नका. एकुलती एक बहीण बिचारीवर काय संकट कोसळले. अरे इतके भाऊ भरलाय ना त्याला तरी कळायला पाहिजे होतं. अरे ते थोरलं जाते तू बघ आता ही तुझं. नाही बायको तुम्हाला माहित नाही का कशी. हा. येऊन जाऊन बायकोच सांगत आहे आम्हाला. आता काय करू. तुला दोन्ही चाकरी बायका, आम्हाला नाही बायका. आता ती काय लोकांची नाही, तिला दाखवतो मी कसं काय झटकाय. चल चल तू चल चल. चल तू माझ्या चल, भेऊ नको.
हा ना असं वकील देत नाही याला सरळ झालं बाई एका नोटीस. चला लवकर विचार दिला. हा का बसलीस आणि जायचं नाही काय तुला? अहो तुम्हाला माहित नाही का ताई, ती अवदस आली होती ना आम्ही गाडी घेऊन कपडी. आली होती का इथं पण हा. आमची मी हाकलून दिली. तुम्ही दिली हाकलून. तुमचा नवरा चांगला आहे माझा. आता बाई मी बळच घराच्या बाहेर काढले आणि दरवाजा लावला. अहो तुम्ही हालतच नव्हती ती. तुम्ही तरी कसं तरी घेतले दादांना दाब थांबून. आमच्याला तर उधळाय तिच्या मागच. माझी बहीण करत गेलाय. आपण काही कमी केले का? लग्न लावून दिले सगळं सगळं केलंय. केलंय. तरी अजून येते. दाना दाना नाचायला येते अजून. तिला आहे ना नाहीतरी काही म्हणा, आपली ना देख होतच नाही चांगलं. नाही बघ तिला. हा? पण दिलं होतं ना नीट खाता आलं नाही, गेला नवरा मरून, मग आपला दोष आहे का त्याच्यात? हीच पांढर कपडी आहे. पायगुणच तसलाय म्हणून हा. तिच्या आपण ना तिला दारात उभा केला नाही बाबा. तिच्या अहो आल्या आल्या रडायला सुरुवात केली. काय तर आल्या आल्या भरल्या घरात माझ्या. म्हणजे आमच्या बहिणीची तुम्हाला काहीच चिंता नाही बुवा. काय चिंता नाही म्हणजे? नाही आहे का नाही? तुमच्या आता तुमच्या घरी जायचं मस्त पैकी राख्या बांधून यायच्या आहे का नाही? अहो आमची दादा बहीण आम्ही आली. तसं नाही म्हणत. मग? पण तुमची बहीण व्यवस्थित तापला टिप येते का? कशी भिकाऱ्यावानी चला ती बोंबल. अरे आता तिचा नवरा मेलाय काय करणार माहितीये का? तिला काही नीट राहता येत नाही का? असं किती गबाळ्यावानी बा, ती राहते, परिस्थिती- वाटते. परिस्थिती आहे त्याची मला तशी. तर काही पण म्हणा बाई ताई, ती आली का वासच येतो बाई. मग काय मुद्दा म्हणून करते ती. वास येतो आता. हातात घेऊन. माहिती का? तिच्याकडे मस्त पैसा असेल, पैसे उकळायला. आता भाऊ हा, मग? साडी घेणार नाही ती. घेणार नाही साडी. तुम्हाला माहिती का साडी दिली तर साडी तशीच ठेवून गेली ती. पैसा पैसा हा. पैसा लागतो. अरे ती हातात पैसे टाकले ना, मग मी घेतले ना ते वापिस तोंड असं कसं तरी झालं, मग तर रडतच गेली. पैसे भेटले नाही ना तिला. अरे तिला पैशाची गरज नाही, तुमच्या मायाची गरज आहे. तुमच्या प्रेमापोटी आली होती अहो ती. दादा आमच्या मागे मला राखी गरज सुद्धा- असती ना. मला राखी सुद्धा बांधून दिली नाही हिने. बांधायची ना मग मी. आमच्यावर मग कशाला ओढून नेला आज? बसला राखी बांधायला लय बहिणीचा पुळका. नाहीतरी ह्यांना लईच म्हणजे लईच पुळ काय. हो का? अरे आमची एकुलती एक बहीण आहे आम्हाला. दादाला तर एवढं नाही पण महिन्यावर लयच पुळका आहे. काही म्हणा बाई मी ताई. काय म्हणते, त्यांना राहू दे, आपण जाऊ आपल्या माहेराला. मला नाही जात ते. हा, जा तुमच्या माहेराला. आणि बरं यांना नेऊन तरी काय फायदा आहे? काय फायदा लय तुमची प्रॉपर्टी देणार आहेत आम्हाला. तुम्हाला लई असं वावळली. आम्ही येऊन गेली. माझ्या बहिणीवर तुम्ही कमून चिडता एवढं? आम्ही तुमच्या घरी पण लग्न तिची करून परिस्थिती आहे म्हणून आले होते ते. आले. ओढून नेलं मला. राखी बांधून दिली नाही. शांत बस. काय नको काय? त्या बहिणीचा प्रकार सांगू. काय झालं? दारातून बिगर पाण्याची हाकून देतो माई बहीण आणि माई बहीण. आता शिक तुला बहीण दिसली काय? तुला कुठे भेटली? बाबासाहेब ये इकडून. नाही तुला आता शिक बहीण दिसली. अरे ना ते आले होते ऐकलंच राव, माझ्या हाताला धरून ओढून नेलाय तिकडं. मग आता एक काम करायचं बर का, सगळ्यात महत्वाचा विषय, जमीन माझ्या नावावर आहे. बरोबर आहे ना? हा 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 मोठा माया नावावर काकाने केली, हा बरोबर याच्या नावावर माया नावावर. बरोबर आहे की हा. नाही? इतर हक्कात तिचं नाव आहे आहे. ना. बरोबर आहे ना? चालतंय ना. मग आता उद्यापासून त्या या डोंगराच्या मळ्यात 10 एकरात तुम्ही जायचं. नाही आम्ही नाही. नाही जात. आजपासून तुमचा तिथे जायचा संबंध मिटला. उद्या सकाळच्या पारी तिच्या नावावर 10 एकर खरेदी होणार. हा, जाऊ दे माझं काय काय नाही, तिच्या बापाच आहे. आम्ही दोघं तयार आहेत, आमचं काय प्रॉब्लेम नाही. तिथं सगळं आम्ही केलं ना अहो, लग्न. सगळं केलंय म्हणजे? ते कुठं मागते? यांचं ते कुठं चाललंय मागते म्हणजे? चाललंय. फक्त तुमचं घालायचं बरं, पाणी पाजायचं, 2 घास जेवण. आमच्या इष्टीवर तुमचा डोळा होता म्हणून हे सगळं नाटक हा. केलं तुम्ही. अहो दिलं तर दिलं त्या दुसवाट्यावर दिलं. नवरा गेला मरून आणि तुमच्या दारात आले साधं पाणी नाही. ती माझ्या हक्काची मी देणार नाही आता. अहो बघितलं का? माझ्यावर डोळा होता. नाही नाही, जमिनीवर नव्हता. ए, पण नाही, झालाय. नाही नाही तुम्हाला आता बरं, मला एक सांगा तिथे, म्हणूनच एवढं बहीण सगळं तुमची आहे सांगतो. का? यांचा काय संबंध आहे? काय काही समज संबंध नाही, आमची मग बाई तुम्हाला द्यायची का नाही? आम्हाला तुम्हाला द्यायची, मग तुम्हाला विचारायची गरज नाही. नाही काय आम्ही साया देऊ. बिंदाजी लग्न कशाला केलं मग? सांगा. तेव्हा हा, आमच्या तुम्हाला हा, मला काय म्हणत तुम्हाला साधी नंद्याची काळजी घेताय ना. एक माणूस घेतं. आमचं काय? तिच्या नावावर करता आमचं काय? तुमच्या नावावर बी आहे ना. तुम्हाला काय कमी पडलं का काय? करा ना तुमच्या बापा कोण आणा ना दादा. हा. आणा ना तुम्ही. तुमच्याकडे आले तसं. ऐक ना, तिने मागलं म्हणून काही दोष झालाय. तिच्या पायात चप्पल नाही, नवरा मेलाय, 2 मग पोरं तिचा शाळेत. दोष आहे. तिचा दोष तिला नाही. तिला कळत थांब, थांब, नाही आलं. तिच्या नावावर घेता नाही आलं. हा. आम्ही येते आणि माहिती का? तिच्यासारखीच वेळ जर तुमच्यावर आली असती तर नाही, नाही, नीट बोला बरं का? नाही, आली असती तर बोला. नीट नाही बोलत, तेच बोलतो ना. नाही नाही, 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 असंच आहे. नाहीतर हातात हे. जावकीला बघवतच नाही. हा. वहिनी, ऐक ना, हा. जाऊ दे, मा विषय सोडून दे. बरोबर आहे, तुला लेकी बाळ येतं, तुला तो या पाठीपुटी आहे. बरोबर हा. आहे. जर घडू नाही घटना घडी, ऐक 2 मिनिटं, मी तसं बोलत नाही कोणा, तुझ्या नवऱ्याच नाही बोलत, तुझ्या पुरी विषयी बोलतो किंवा माझ्या पुरी विषयी. बरं, माझ्याच पुरीचा विषय घे. जर घडू नाही घटना घडीन, तिचा नवरा मेला, परिस्थिती सांगतो मी, नाही सांगतो मी, आज उद्यावर तिच्यावर संकट कोसळ,
तिच्या पाठीमागं बघायला कोण असतं? एक तर तिचे आई बाप किंवा भाऊ, याच्या पलीकडे दुसरं कोण असतं? बरोबर आहे ना. देतोय पण मी म्हणते. ना काय सांगा, तिची परिस्थिती पाहिली ना, तिचे पोर बोर्डिंग मध्ये घातले, मला गपचूप जाऊन भेटून त्याला काहीतरी द्यावं लागत. तिला माहित सुद्धा होऊन नाही द्यावं लागत. कडी लावली आणि बायकांचे बैल आहे ती. ह्याने तरी बांधून घेतली, त्याने तर बांधून घेतली सुद्धा नाही. काय अरे तिने ओढून नेलं. तो हात मोडा असता का तुटला असता राखी अरे हिने ओढून नेला काय नवरा आहे का कोण आहे? इथं बरं अन मी निवडून नेलं आणि ती निवडून दिलं, मला सांगत होतो. नाही. जाऊ दे ताई, काळजी नको करू, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. हा, आमचं तुम्हाला चुकलं बाबा. अरे भाड खाऊन तू जर पेटवलं ना तर नक्की 10 दिवस जायचं नाही. एवढी प्रॉपर्टी आहे आणि अशी वागणूक देते तू बरे. काय पेटवायला आले? काय तुम्ही तुम्हाला लय आखलीत का काय दोघींना? सगळ्याला जोपर्यंत तुम्ही लय मोठाले जागीरदार झाले तुम्ही. म्हणजे गावात यायचं तर जायचं नाही का? काय तुमच्या चाललंय ना? मग आता उद्यापासून नाही. तिथं जायचं नाही. ना ना, आम्ही दोघं आहे ना. भाऊ काय उद्यापासून तुम्ही अजिबात जायचं नाही तिथं. उद्यापासून ती 10 एकर तिची नाही प्रॉपर्टी. जाणार. हा, नाही जाणार, आम्ही नाही जाणार. मी पोर हॉस्टेलच्या हा, आधारे नाही घे 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 बिंदास. हा, आम्ही द्यायला तयार आहे. बिनधास्त द्यायला काय आम्ही problem? दोघं. हा इथे येऊन राहतो, इथे येऊन राहा. तुम्हाला नीट राहायचं. इथे नाही, नाही, ना ना, मी आता सांगत ह्यांना नीट राहायचं तर तुमच्यामुळे, आमच्या बहिणीमुळे नाही तर निघा इथून. दुरा झाला. हा. बाई बरोबर, ही बाई बरोबर संसाराला हा, तेल लावायला नाही आम्ही. झालंय. राख रांगोळी, राख बरं, हो ना. हा, हो द्या, हो द्या. मला काय माझी तिची येवज झाली आणि तिचं तेवज आहे. म्हणून दुसऱ्यांची ते करायला नाही आली ती तिच्या बापाच आहे. पाणी नाही येत, plus येत नाही आपला तिथं. आणि आता काय तर करण्यात मजा आहे हो? हा? पहिल्यांदा जर तुम्हाला जमलं असतं पाणी चहा मानपान ठेवलं असतं तिला येताना आम्ही द्यायचं होतं ना. हात पकडले ते का? तुमच्या लवकर सगळं तिरपून काढायला. ते पण मग काय ओढून नेलं बाहेर. आले होते तर जाऊन दे ना, विषय कट झाला. माझं काय म्हणणं आहे, काय कट झालं ना. तिच्या बापाची प्रॉपर्टी आहे की नाही? हा, आहेच. हा? मग तिच्या बापा जशी तिच्या बापाच्या पोटी तिने जन्म घेतला तर तुम्ही दोघांनी घेतला की नाही? बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? मग तिच्या हिश्श्याप्रमाणे तिला जमीन आली पाहिजे. आम्ही तुम्ही देणारे कोणीच नाही तर बरोबर. तुमचा अधिकार बी नाही तिच्या नावावर आहे डायरेक्ट. आम्ही नाना द्यायला तयार आहे. तिला ताबा मी देतो. आणि दुसरं तुम्हाला तुमच्या बापान दिली बघा, देतात का बघा. तुमचा भाऊ बाप देतात का बघा. त्यात काय विषय तुम्ही हो. मानलेलं नाही. हा, आम्ही दिले त्यांना 10 एकर. मग तुम्ही तुमच्या भावाकडून बापाकडून घ्या. थोडंफार मागे पुढे बस बघितलं, तिच्यावर संकट आलंय, हा थोडाफार विचार करा. ती काय जमीन घ्यायला आली का? तुला वाटतं की ती जमीन घेईन म्हणून? स्वतः आयुष्यभर कष्ट करून 2 पोरं शिकिती, हॉस्टेल मध्ये दररोज लोकांच्या कामाला जाती. अरे तुम्हाला थोडंफार काहीतरी वाटायला पाहिजे का बाईच्याकडे थोडी जरी मदत केली तिला तर थोडी ती माणसं देईन. तुमचं चुकत का नाही मला एवढं सांगणार. मला एखादी चप्पल आण. यांच्या पायात 2-2 हात चपला. हा? तिच्या पायात चप्पल नाही. तुम्ही जाऊ दे, तिचं जाऊ दे. बोर्डिंग मध्ये पोरा एवढे मोठे शिरावर मग मामा असून पोरं बोर्डिंग मध्ये शिकतात. काय लोकांचे मामा भाषा शिकून मोठे करतात. ना मी तिथून काढणार आहे त्यांना. मी तात्पुरतं हे आमचे बावळाट आहेत ना, हिच्यामुळे मला सगळं बघावं लागत आहे. ऐका ना. काय चुकलं माझं. काय चुकलं? बरं माफ. तुला एवढी अक्कल नव्हती का? हा, अरे आम्हाला काय म्हणून उपयोग आहे चुकलं? पाय पडते तुम्हाला. माझं पण खरंच चुकलं, मी पण पाया पडते काही. चला, चला घरी घेऊन चला त्यांना. हा, आणि काय द्यायचं ना तुम्ही त्यांना जमीन द्या, काय द्यायचं ते. अरे तिला काहीच लागत नाही. इकडे वहिनी तू, तिला काहीच लागत नाही. तुमची जमीन लागत नाही, तुमचं पैसे नको, सोनं नको. फक्त आल्यानंतर 2 मिनिटं आधार द्या, बस एवढंच पाहिजे. मग आम्ही तेच सांगतो ना. तुमचे लेकरं बाळाचे आई लावलं चांगलं इंग्लिश स्कूल मध्ये शिकत आहेत. ते बिचारचे हॉस्टेल तुम्हाला लाज वाटायला पाहिजे थोडेफार. चुकले ना माझं खरंच. एवढ्या लांबून ती पै आली, तिला 1 ग्लास पाणी देवाला नाही, मला ओढून नेलं बाहेर. लोक भाषेचे लग्न करते राव, दाना लाखोन रुपये घालते आणि तुम्ही त्यांच्याकडे भांडण बघा ना. इथून पुढे त्याने एक काम कर, तुला ज्या टायमाला गरज पडेल ना त्या टायमाला माझ्याकडे तुम्हाला काय लागेल काय नाही, हक्काने नाही. अरे येणारच नाही ती स्वाभिमानी आहे. तुमच्या दारात येत नसते. फक्त तुम्ही आल्यानंतर तांबर पाणी द्या. त्यांना मला आपल्याकडे जेवण सुद्धा नको दिलं, पाणी. चुकलं काय आमचं? मी घरी सांगितलं होतं तुम्हाला. मला एक सांग, राखी फाटकी असू किंवा तुटकी असू, अहो ती एक बंधन आहे. बरोबर आहे. धागा असू किंवा लय लाख रुपयाची असू, या- शेवटी त्याला मान आहे आज. अहो, अरे रक्षाबंधन हिची कशासाठी अवस्था असते? हिची जर अवस्था तिथं तशी झाली असती तर काय केलं असतं? हो, नावच त्याचं रक्षा आहे. रक्षा करावं लागते बहिणीची. रक्षाबंधन त्यासाठीच असतंय बंधन. यांना कसं वाटलं आपल्या भावाला पण राखी बांधायला जावं, तसं तिला वाटलं ती आली आणि ह्या दोघींना आलं की कुशाली मला बाहेर ओढून न्यायला बांधून दिली नाही होती. रडत बसली. चुकलं ना मग तुमच्या पाया पडू का? चुकलं माझं. जाऊन द्या, आता विषय संपला. नाही नाही, आता नाना एकच सांगतो, परत तरी पुढे नीट वागल्या नाही. मग वाटलं. तुम्हाला आता सांगतो, नाही तुला घराच्या बाहेर काढून देईन मी आताच.
मला गरज नाही तुझी. राहीन मी माझ्या बहिणी बरोबर कसं राहायचं. सांगाल तुम्ही तरी समजून. जाऊ दे, तुमच्या चुका तुमच्या लक्षात आल्यात ना, एवढ्या द्या ना ठेवा शेवटपर्यंत. लक्षात ठेवा, रक्षाबंधन बाई भावाचं प्रेम असतं एक. जेवण नाही एवढं हा. नाही, तिच्या मागे पुढे बघावं लागतं. सांगतो इथून पुढे आणि सांग. बोर्डिंग मधून बाहेर आले पाहिजे, पुढल्या महिन्यात आणि चांगल्या शाळेत गेले पाहिजे. जमन, जमन. ते आम्ही करतो ना. आणि मला सांगा, रक्षाबंधन वर्षातून एकदाच येतो. एकदाची काय 10 वेळा? मला सांगा 10 वेळा येतो का? मग यांना एवढं एक जण चढ आहे का तुम्हाला? ताई, इथं होते ना. एक नंद आहे, तिला जीव तुमच्या लावायचा. अंगावर साड्या बघा, तिच्या अंगावर एखादी तू जुनी साडी द्यायला वैशी, तुला लाज नाही वाटली का रे थोडीशी? हा, जुनी साडी तिच्या अंगावर फेकून मारती. भावानी 100ची नोट घेतली तर काढून घेतली, 20 रुपयाची नोट टाकी का रे? एवढी खाल्ल्या पातळीला लायकी नेऊन घातली का तिची? चुकलो नाना माझं ते मी असं जर तुझ्या भावाने तुला केलं तर उद्या तुला कसं वाटत? बावड्या इथून पुढे लक्षात ठेव, दाखत ठेवायचं. आता हा, ऐकायचं नाही तुला आताच सांगतो. काय कर. ठेवायची गरज नाही, त्यांना बी कळालं थोडंफार. पण असं नका करीत जाऊ कोणत्याच भावाने कोणत्या बहिणी. आता असं करा, नाही नाना आता- खरंच चुकलं ताई, नाही, नाही. चुकलो. तुमचं चुकलं मान्य आहे. आता आपण काय करा, आता आमच्या घरी जाऊ आपण. ना ना, आम्ही रक्षाबंधन करून घेतो आणि सगळे तिला सुद्धा घेऊन तुमच्या तिथे आपण जाऊ. आम्ही चला तुम्ही. चला, चला, चला. तुमच्या भावाच्या राख्या बांधून या. हा, चला.